शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये शेवटच्या टप्प्यात म्हणजे थोडक्यात आता जुलै महिन्याचा शेवट आणि ऑगस्ट महिन्याची सुरुवात किंवा जून महिन्याची शेवट आणि जुलै महिन्याची सुरुवात अशा वेळेस आपल्याला प्लॉटमध्ये बऱ्याच अडचणी अजून येणार आहेत। ज्या ठिकाणी कुठेतरी दिवसातून 3-4 तास सूर्यप्रकाश मिळतोय अशा ठिकाणी नक्कीच झाडामध्ये किंवा पानांमध्ये हरितद्रव्य तयार व्हायला सुरुवात झाली, प्लॉट कुठेतरी फ्रेश दिसायला सुरुवात झाली। परंतु परत पाऊस आल्यानंतर जर तुमचा सलग 5-6 तास ढगाळ वातावरण राहिलं तर नक्कीच परत पुन्हा सुद्धा पावसाचा प्रॉब्लेम आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी प्लॉटांवरती करप्याचा प्रादुर्भाव परत एकदा वाढू शकतो। त्याचबरोबर काडी आळण्याला सुद्धा आपल्याला तितकेच प्रयत्न करावे लागणार आहे आणि काडी आळण्यासाठी आपण काय काय कामकाज केलं पाहिजे ही सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। त्यापूर्वी दादा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचं। माझे नाव प्रवीण माणिक शिंदे, खडक माळेगाव, मोबाईल नंबर 9604159253। आता लक्षात घ्या, कामकाज करताना आपण आरकेच्या व्हरायटीमध्ये उभे आहोत। नवीन प्लॉट पण आरकेचाच आहे आपला। नवीन प्लॉट। आता लक्षात घ्या, या प्लॉटमध्ये काडी आळण्यासाठी नॅचरली बरीचशी अडचण त्या ठिकाणी येते। काडी मॅच्युरिटी होत असताना बऱ्याच वेळेस काड्यांना रिंगा पडतात आणि अशा वेळेस आपण कामकाज करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। आज जर बघितलं तर आपण त्याला चिपटाची मल्चिंग त्या ठिकाणी केलेली आहे, इनलाईन ड्रिपचा वापर केलेला आहे। परंतु हे करत असताना बऱ्याच वेळेस खाली जमीन गारवा सोडत नाही, म्हणजे जी वापसा आपल्याला पाहिजे ती वापसा त्या ठिकाणी नसते। ठीक आहे, आज या ठिकाणी तुमची मुरमाड किंवा मीडियम जमीन आहे, त्या जमिनीमध्ये एकदम अडचण येत नाही। परंतु ज्या ठिकाणी तुमची काळी जमीन असेल, ब्लॅक सॉइल असेल, त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही आणि अशा ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी अडचण येऊ शकते। आता लक्षात घ्या, फवारणी करत असताना आपण प्लॉटमध्ये करप्याचा प्रादुर्भाव झालेला आहे। आता करप्याचा प्रादुर्भाव म्हणजे जे शेवटचे पान आहे, आपण त्याला काल बोर्डोची फवारणी घेतली, परंतु याच्यानंतर ज्या कोवळ्या फुटींवरती आलेला करपा असेल तो त्या ठिकाणी जळून गेलेला आहे। मग आपण तो व्यवस्थित पद्धतीने काढून घेणं गरजेचं आहे। जिथपर्यंत तुमची काडी चांगली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला करप्याचा प्रादुर्भाव दिसतोय, आज सबकेनच्या पुढे तुमचे साधारणतः 6-7 पानं चांगले आहेत, परंतु ज्या ठिकाणी करप्याचा प्रादुर्भाव दिसतो त्या ठिकाणाहून आपण ती काडी कट करून घेणं गरजेची। आता ही काडी कट केल्यानंतर आहे ते पानं आपल्याला टिकवणं गरजेचे। त्याचबरोबर इथून पुढे ज्या फुटी निघतील, जर क्लायमेट चांगलं असेल, वातावरण चांगलं असेल, ज्या ठिकाणी कुठेतरी कमी पानांची काडी असेल अशा ठिकाणी नक्कीच आपली काडी वाढून घेता येईल किंवा आपल्याला पुढे चांगला फुटवा झाल्यानंतर त्याला फवारण्याच्या माध्यमातून व्यवस्थित नियोजन करून परत आपल्याला 4-5 पानं त्या ठिकाणी तयार करता येतील। परंतु आता हेच करत असताना आपल्याला काडी आळण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। तुम्ही माझे सुरुवातीचे व्हिडिओ बघितले असतील या सीझनचे, मी त्याच वेळेस सांगितलं होतं तुम्हाला की आपण पोटॅशची लेवल सुरुवातीपासून चांगले ठेवणं गरजेचे। आता लक्षात घ्या, या वातावरणामध्ये बऱ्याच वेळेस झाडाचं अपटेक त्या ठिकाणी थांबतं, झाडांवरती मुळ्या त्या ठिकाणी फुटतात आणि त्या मुळ्या फुटल्यानंतर जमिनीत आपण दिलेले अन्नद्रव्य असतील, खत व्यवस्थापन असेल, त्याचा आपल्याला पुरेसा फायदा त्या ठिकाणी होत नाही। परंतु हे करत असताना आपल्याला नक्कीच फवारणीच्या माध्यमातून तुम्हाला 0.34चं प्रमाण फवारणीद्वारे नक्कीच 500 ग्रॅम पासून 750 ग्रॅम पर्यंत जास्तीत जास्त फवारणी घेणं, त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेटच्या फवारणी घेणं। पानांची ग्रीनरी टिकून राहण्यासाठी बऱ्याच वेळेस आपण शेंडा टॉपिंग केल्यानंतर चांगल्या सीवीडची आपण त्या ठिकाणी फवारणी घेतो किंवा आपण फिनिक्स कंपनीचं कोजेन सुद्धा आपण 500 ग्रॅम प्रमाणात घेऊन मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, 0.34 500 ग्रॅम अशा पद्धतीने एक फवारणी आपण घेऊ शकतो। परंतु आता या फवारणी घेत असताना आपण आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करणं तितकंच गरजेचं आहे। ज्या वेळेस आपल्याला सूर्यप्रकाश मिळेल त्यावेळेस आपण नक्की आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करून घेत चला। बऱ्याच वेळेस बऱ्याच प्लॉटांमध्ये माझ्याकडून व्हिजिट लेट होते किंवा लेट होण्याचं कारण पण आता पावसामुळे प्रत्येक ठिकाणी आपण 7व्या-8व्या दिवशी व्हिजिट देऊ शकत नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांकडे शेड्यूल जातात त्या शेतकऱ्यांनी नक्कीच आपल्याकडे क्लायमेटनुसार, आपण वातावरणानुसार आपण फवारणींमध्ये नियोजन करणं गरजेचं आहे, थोडा चेंजेस करून घेणं गरजेचं आहे। आपण व्हिडिओमध्ये बरेचसे स्प्रे त्या ठिकाणी सांगितलेले असतात, त्या पद्धतीने आपण चेंजेस करणं गरजेचं आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आपण ड्रिपच्या माध्यमातून काडी आळण्यासाठी काय नियोजन करणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांनी आता कॉन्टॅप सोडला असेल, पण कॉन्टॅप देत असाल तर नक्की EC फॉर्म्युलेशन टाटा कंपनीचं कॉन्टॅप आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचे। लक्षात घ्या, एकरी 2 लिटर या प्रमाणात लोकलच्या प्लॉटांसाठी, ज्या ठिकाणी एक्सपोर्टचे प्लॉट असतील अशा ठिकाणी तुम्ही व्हॅलिडामायसिन एकरी 1 लिटर ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकता। त्यासोबत तुम्ही पोटॅश म्हणजे 0050 आपण त्या ठिकाणी देऊ शकतो। तुमच्या हलक्या जमिनी असतील, मीडियम जमिनी असतील, ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीचा होतो अशा ठिकाणी तुम्ही MOP सुद्धा एकरी 25 किलो या प्रमाणात 1-2 दिवस 2 लिटर पाण्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड 2 लिटर, त्यासोबत MOP 25 किलो आपण भिजत ठेवून ड्रिपच्या माध्यमातून देऊन घेऊ शकतो। किंवा आपण 25 किलो MOP आपण बोधावरती जरी फोकलं तरीही त्याची त्या ठिकाणी अडचण येणार नाही, जेणेकरून जरी क्लोराईडयुक्त जमिनी कमी असतील अशा ठिकाणी वापर करा। ज्या ठिकाणी क्लोराईडयुक्त जमिनी असतील किंवा ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही अशा जमिनी असतील अशा ठिकाणी त्याचा वापर करू नका। बाकी इतरत्र जे ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला व्हॅलिडामायसिन सांगितलं असेल, चुनखड जमिनीमध्ये सल्फरचा वापर असेल, हा योग्य प्रमाणात करून घेत चला।
सल्फरचा डोस सुद्धा तुम्ही चुनखड जमिनीमध्ये देऊन घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला सल्फर एकरी 2 ते 3 किलो पर्यंत ड्रिपच्या माध्यमातून द्या. मॅग्नेशियम सल्फेट 5 ते 7 किलो पर्यंत घ्या. त्याचसोबत 0050 5 ते 7 किलो पर्यंत घ्या. हे 2-3 ड्रिपचे डोसेस आपण व्यवस्थित पद्धतीने देऊन घ्या. त्याचबरोबर ज्या ठिकाणी पाणी जमिनीत धरून ठेवलं असेल, निचरा ज्या ठिकाणी होत नाही, अशा जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही फॉस्फरस युक्त बॅक्टेरिया म्हणजे तुम्ही PSB असेल, KMB असेल, फॉस्फरस मॉबिलायझिंग बॅक्टेरिया किंवा पोटॅश मॉबिलायझिंग बॅक्टेरिया असतील, या बॅक्टेरिया आपण गुळामध्ये 1 ते 2 दिवस भिजत ठेवून ड्रिपच्या माध्यमातून आपण देऊन घेणं गरजेचे आहे. त्या देऊन घेतल्यानंतर नक्कीच आपल्या बॅक्टेरियांच्या माध्यमातून आपलं पोटॅश अपटेक त्या ठिकाणी चांगलं राहील, फॉस्फरस अपटेक चांगलं राहील, काडीची साईज चांगल्या पद्धतीची होईल, काडी आळण्याच्या ठिकाणी मदत होईल. आज जर बघितलं तर जवळ सपकेच्या आसपास पर्यंत तुमचीवाली काडी सफेद पडलेली आहे आणि काडी सफेद पडल्याच्या नंतर नक्कीच येत्या 15 ते 20 दिवसामध्ये काडी आळण्याला त्या ठिकाणी चांगली मदत होईल. अशा पद्धतीचं कामकाज त्यानंतर आपण वरती सुद्धा कामकाज करणे गरजेचं आहे. ज्या ठिकाणी काडीची संख्या जास्त असेल, सूर्यप्रकाश कमी मिळत असेल, अशा ठिकाणी आपण सुरुवातीच्या जे बुडातील पानं असतील त्याच्यातले 1-2 पानं आपण काढून घेण्याची गरज. ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश लागत नाही त्या ठिकाणी ते पानं काढून घ्या. त्याचबरोबर ज्या ठिकाणी काडी संख्या चांगली असेल त्या ठिकाणी हलकी जी काडी ती काडी आपण त्या ठिकाणी परत एकदा विरळून घ्या, जेणेकरून सूर्यप्रकाश आपल्याला काडीच्या खोडापासून ते शेंड्यापर्यंत कमीत कमी सपकेच्या पुढे आपल्याला चांगल्या प्रकारचा सूर्यप्रकाश मिळेल, हवा खिळते त्या ठिकाणी राहील. अशा पद्धतीने नियोजन करा. नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये काडी आणण्याला चांगली मदत होईल, चांगलं नियोजन करता येईल, चांगले चेंजेस त्या ठिकाणी होतील. आता बरेच शेतकरी भाजीपाल्याच्या प्लॉटांच्या सुद्धा बुकिंग करताय, परंतु प्लॉटांच्या बुकिंग करत असताना आपल्याकडे पाऊस झाला, शेड्यूलच्या व्यतिरिक्त काही अडचणी वाटल्या, नक्कीच ऑफिसला कॉल करून विचारून घेत चला. तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 9834 25 22 14, 9168 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करू शकता. काही अडचणी असतील तर नक्की विचारून घेऊ शकता. त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी असतात, ते पाहण्यासाठी चॅनलला कोण नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.